नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझी होशील काच्या पुढील भागात. अंधार पडल्याने सगळे घरात आले. ह्यावेळी पण हेमाला अमितने घरात उचलून आणलं होतं. तिचे नाही ते थाट बघून एक क्षण तिचा हेवा वाटला. स्वप्नांचा राजकुमार असाच असतो ना, किती काळजी घेतात. पण वास्तवमध्ये तिनं असं पहिल्यांदाच पाहिलं होतं. गावात तर नवरा बायको कधी हात पकडून चालत आहे असं कधी पाहिलंही नव्हतं. जसं तिला कळत होतं, कधी तिचे आई वडील एकमेकांशी प्रेमाने बोललेले आठवत नव्हतं ना कधी तिच्या वडिलांनी आईला असं जवळ घेतलेलं पाहिलं होतं. तिच्या समोरच नाहीच नाही. जे बोलायचं होतं ते 2 फूट अंतर असायचं तिच्या समोर तरी. आत्ता वाडा मोठा होता. जास्त करून तिला वर माडीवर झोपायची सवय होती. कधी कधी तिचे आई वडील झोपले तर झोपले, नाही तर खालीच. रात्री एकदा वर गेली की सकाळीच खाली येत होती. मग पुढचं तिला काही माहीत नाही. तिने डोक्यातले विचार पटकन झटकून दिले. अमित आणि कबीर आपल्या आपल्या रूममध्ये गेले होते. हेमा राधाशी रात्रीच्या जेवणात काय हवे काय नाही इन्स्ट्रक्शन्स देत होती आणि अवंती फक्त तिचं ऐकायचं काम करत होती. तिथे आल्यापासून सगळं तिला नवलच वाटत होतं. गालावर हात ठेवून मन लावून ऐकत होती. राधाने सगळं काही ऐकून घेतलं आणि किचनकडे निघाली. एवढं कोण खातं गं? इतके करायला लावले, हातात नोकर आहे म्हणून उगाच राबवायचं का? तू केली असती का एवढे सगळे पदार्थ? राधा किचनमध्ये जाईपर्यंत अवंती शांत बसली होती. जास्त वेळ शांत बसवत नव्हतं ना. डोक्यात जे आले लगेच बोलून मोकळी. तुला काही समजत नाही, शांत बसत जा. तुझ्या घरात भाजी भाकरी भात इतकंच खात असतात म्हणून तुला ह्या गोष्टी कळणार नाही. हेमा इरिटेटेड होत वैतागून म्हणाली. एक क्षण मनाला वाटलं, या मुलीला का बोलवलं? सगळ्या गोष्टीत खोट काढत असते. हो ग, आम्ही दगड खातो आणि तुम्ही सोनं खाता म्हणून मला कळणार नाही ना. अवंतीने लगेच टोमणा मारला. कोणाचं ऐकून घेणाऱ्यातली थोडी होती. अवंती, तू थोडं तुझ्या जिभेवर कंट्रोल ठेवशील का? तेवढे माझ्यावर उपकार कर. हेमा चिडत दोन्ही हात जोडत म्हणाली. अवंतीला मनातून हसू आलं, पण तिने चेहऱ्यावर तसं न दाखवता शांत भाव ठेवले. तू जा, घर बघून ये. हेमाने वैतागून बोलत एका स्टाफला हाक मारली. अजून जास्त वेळ तिच्यासमोर राहिले की हेमाचं डोकं आऊट होणार होतं. अवंती स्टाफ बरोबर सगळं घर बघायला गेली. थोडीशी धूळ सुद्धा तिला कुठे जाणवत नव्हती. इतकं आरशासारखं घर चमचम करत होतं. ते बघूनच दिल गार्डन झालं होतं. नाही तर तिच्या घरात दररोज कितीही साफसफाई करा, बाहेरची माती येतच होती. रूम सोडून स्टाफने सगळे एरिया दाखवले. टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, लायब्ररी, बार सेक्शन, होम थिएटर सगळे बघूनच तिचं तोंड उघडं राहिलं होतं. घरातच सगळं उघडून ठेवलं आहे व बाहेर जायच्यांना काही गरजच पडत नसेल म्हणून मग विचार आला होता. फक्त एकच यांच्या घरात नाही, भाजी मार्केट. हाही विचार त्या सेकंदात येऊन गेला. लास्टला स्टाफ तिला किचनमध्ये घेऊन आले. किचन बघून तर गोंधळून गेली होती. एक भांडं दिसत नव्हतं. सगळं काही आधुनिक प्रकारच्या मशीन्स होत्या. ट्रॉलीमधून जे हवे ते भांडं काढून घेत होते. किचनमध्ये एक शेफ आणि 2 लेडीज कुक त्याच्या हाताखाली कामाला होत्या. राधा इन्स्ट्रक्शन्स देऊन त्यांच्याकडून काम करून घेत होती. रेडी झालेल्या डिश स्टाफ एका ट्रेमध्ये ठेवण्याचे काम करत होते. किचनला लागूनच देवघर आणि तिथून बाहेर जाण्यासाठी एक डोर होतं. देवघर पण खूप सुंदर पद्धतीने सजवलेलं होतं. एक प्रकारचं मंदिरच वाटत होतं. शांत आणि त्यात अगरबत्तीचा सुगंध मनाला प्रसन्नता देऊन जात होता. ती बाहेर आली तर बाहेरच तुळशी वृंदावन होतं. तिथेही दिवा लावून अगरबत्ती लावलेली दिसत होती आणि तिच्या डोक्यात लगेच ट्यूबलाईट पेटली. हेमा तर तिच्या नजरेसमोरून हल्ली नाही कोणता दिवा आणि अगरबत्ती लावली असेल. पोरीच्या डोक्याला कोणीतरी लगाम द्या, नाही ते डोक्यात येऊन जाते. दिवा अगरबत्ती पण तुम्हीच लावतात का? अवंती राधाकडे बघत म्हणाली. हो, ताई घरात असल्या की त्या लावतात, नाही तर हेमा मॅडम पण लावतात, पण त्यांना तर आता जमणार नाही म्हणून मी लावला. राधाने स्मित हास्य करत उत्तर दिलं. अवंतीने मनात कपाळावर हात मारला. घरची लक्ष्मी इतकी कशी आळशी, बागेमध्ये फिरते पण 1-2 पाऊल लंगडी घालत दिवा लावू वाटत नाही. कसं वाटलं घर? ती बाहेर आलेलं बघून अमितने तिच्याकडे बघत विचारलं. खूपच सुंदर, आरशासारखंच घर आहे. पहिल्यांदा मी एवढं सुंदर घर पाहिले आहे, ती मनापासून तारीफ करत म्हणाली. अमित आणि हेमा एकमेकांकडे बघत गालात हसले. पण अजून 4-5 दिवस लागतील मला पूर्ण घरातले रस्ते कळायला. काहीच कळत नाहीये, कुठून जायचं आणि कुठून यायचं. एवढे रस्ते बनवले आहेत ना, डोकं बधीर होईल. इतकं घर तुम्ही कधी फिरता? चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव आणत दोघांच्या समोरच्या चेअरवर बसत म्हणाली. तसे दोघे खळखळून हसू लागले. कबीर सुद्धा खाली आलाच होता. तिच्या बोलण्यावर त्यालाही हसू आलं. आम्ही पूर्ण घर फिरत नाही, जिथे आम्हाला गरज वाटते तिथेच जातो, कबीर गालात हसत म्हणाला. तिने नजर वर करून त्याला पाहिलं आणि तो तिच्या डोळ्यातच बघत गालातल्या गालात हसत होता. तिने पटकन नजर दुसरीकडे वळवत इकडे तिकडे बघू लागले. त्याच्या डोळ्यात बघितल्यावर पोटात गोळा येऊन जात होता.
काय येत आहे काही कळत नव्हतं, पण त्याला बघायची हिंमत होत नव्हती. तो अचानकपणे शेजारच्या चेअरवर बसल्यामुळे तर ती अजून गडबडून गेली. तिने लगेच स्वतःचं अंग आकसून घेत अंगावरची ओढणी व्यवस्थित असली तरी पुन्हा व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करू लागली. एवढी मोठी जागा असून शेजारीचीच चेअर दिसली का? ती तिरक्या नजरेने त्याला बघत मनातल्या मनातच पुटपुटली. तो शेजारी बसल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटू लागली. थोडा वेळ तिकडच्या गप्पा मारून चौघेजण एकत्र जेवायला बसले. जेवून बघून तर तिचं डोकं चक्रावून राहून गेलं होतं. तिच्यासाठी हेमाने साधी पोळी भाजी बनवायला सांगितली होती, कारण तिला दररोजच्या जेवणात पोळी भात भाजी लागायचंच. पण जेवण तिला काही आवडलं नव्हतं. दररोज काळ्या तिखटमधल्या भाज्या झणझणीत खायची सवय होती आणि इथलं तिखट मीठ नसलेली आळणी जेवण मनाला रुचत नव्हतं. अवंती, काही लागलं तर मला फोन कर, नाही तर ह्या नंबरवर फोन कर, हेमा घरातला लँडलाईन नंबर तिच्या मोबाईलवर सेंड करत म्हणाली. अवंती तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागली. तिच्या बोलण्याचा अर्थ कळाला नव्हता. अगं, तुला रात्री कसल्या गोष्टीची गरज पडली तर फोन कर असं म्हणत आहे. रूमच्या बाहेर आल्यावर उगाच गोंधळून जाशील. त्यापेक्षा फोन करून तुला काय हवंय काय नाही मागून घे, हेमा तिच्या चेहऱ्यावरच्या आकसलेल्या मांसपेशा बघून नीट समजवत म्हणाली. आणि तू कुठं जाणार आहे? अवंतीने भुवया आकसून तिला विचारलं. मी माझ्या रूममध्ये झोपते. तू शांतपणे गेस्ट रूममध्ये झोप, हेमाने गालात हसत उत्तर दिलं. वा रे वा, आल्यापासून फक्त ह्या चेअरवरून त्या चेअरवर, ह्या रूममधून त्या रूममध्ये, ह्यासाठीच आले का? बहीण तुझ्या सासरी आली तुझी काळजी घ्यायला, पण त्याची तर मला काही गरज वाटत नाही. ती नर्स गोळ्यांपासून तुला सगळं हातात देते, मग माझी काय गरज आहे मला तर कळेना, अवंती वैतागून कपाळावर आठ्या पाडत म्हणाली. अमित आणि कबीर तिथेच बसले होते. अवंतीच्या आवाजाने ते तिच्याकडेच बघू लागले. तसं तर हेमालाही प्रश्न पडला होता की अवंतीला बोलावून काहीच फायदा नाही. आल्यापासून फक्त तिलाच टार्गेट करत आहे. आणि आत्ता तर काय, मी एकटी एका रूममध्ये झोपणार, तू दाजीसोबत तुमच्या रूममध्ये झोपणार, ही कुठली पद्धत? तुम्ही सांगा दाजी, हे शोभतं का ताईला? अवंती हेमावर एक कटाक्ष टाकत अमितकडे बघत म्हणाली. तसं अमितसुद्धा गोंधळून गेला होता. नेमकं त्याने यावर काय रिॲक्ट करावं? हेमा डोळे मोठे करून अवंतीला बघू लागली. अवंतीचे बरोबर आहे. हेमा, काही लागलं तर मी आहेच की, तुम्ही दोघीजणी आपल्या रूममध्ये झोपू शकता, मी गेस्ट रूममध्ये झोपेल, अमित मनात इच्छा नसताना हेमाकडे बघत म्हणाला. कबीरने भुवयावर अंगठा घासत नजर दुसरीकडे फिरवत स्वतःच्या हसण्यावर कंट्रोल केलं. अमितने त्याला एक लुक दिला आणि हेमा अवंतीकडे बघत वरवर गालात हसली. आपण आपल्या भावाचा विचार केला म्हणून आपल्याला शिक्षा का, असं अमितलाच वाटून गेलं. अगं, रूम आहे का घर? अवंती चकित होत इकडे तिकडे बघत म्हणाली. नुकत्याच दोघीजणी हेमाच्या रूममध्ये आल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदा असं काही बघत होती, त्यामुळे नवलच वाटत होतं. आत्ता त्यांच्या वाड्यात एवढ्या रूम आहेत, पण तिची अशी सेपरेट रूम नव्हती. सगळं काही एकत्रच होतं आणि तिलाही कधी वाटलं नाही की आपली एक रूम असावी. कितीतरी खोल्या बंद होत्या. तिचं असं वेगळं कपाटसुद्धा नव्हतं. सगळं काही मिक्स होतं. याला मास्टर बेडरूम म्हणतात. झोप आता, हेमा तिच्या हातातलं ब्रेसलेट काढून शेजारच्या टेबलवर ठेवून आडवी होत म्हणाली. हां, तुझ्या रूमच्या शेजारी कुठली रूम असेल मला चालेल, दाजींना झोपायचं असेल तर झोपू दे, अवंती बेडच्या कोपऱ्यावर बसत हळूच म्हणाली. तिलाही वेगळं वाटत होतं. शेवटी एकत्र झोपायची सवय असेल, आपण कशाला कबाब में हड्डी बनावं, असं मनाला वाटून गेलं. हेमाच्या चेहऱ्यावर लगेच चमक आली. हा, पण इथेच रूम असेल तर मी खाली जाणार नाही. एवढे नोकर घरात आहेत की माझा जीव घाबरल्यासारखा होत आहे. बाहेर ते ढिगभर बॉडीगार्ड, घरात 7-8 नोकर, घरातली माणसं कमी आणि बाहेरचेच लोक जास्त आहेत, अवंती वैतागून म्हणाली. त्यावरून हेमा खळखळून हसू लागते. कधी अवंतीला तिने जवळून जाणूनच घेतलं नव्हतं. तिच्याशी ती एवढं पहिल्यांदाच बोलत होती, त्यामुळे तिची भाषा ऐकून हसू पण येत होतं. कधी तिला फोन करून बोलले सुद्धा आठवत नव्हतं. गावी गेल्यावर बोलणं होत होते, त्यात पण हेमाचा ॲटिट्यूड बघून अवंती मोजकंच बोलायची, तेही जास्त करून टोमण्यातच. लग्न झाल्यापासून तर क्वचितच बोलणं होत होते, तेही चॅटिंगवर. तू फ्रेश होऊन घे, मी राधा मावशीला बोलावून घेते, हेमाने बोलत खाली फोन लावला. 10-15 मिनिटमध्ये राधा हेमाच्या रूममध्ये आली. अमित पण पाठी आलाच होता. काय झालं अवंतीला? अमित रूममध्ये येत हेमाकडे बघत म्हणाला. मनात आलं की हेमा काही बोलली वगैरे का. तिने लगेच निर्णय बदलला. काही झालं नाही दाजी, मलाच तुम्हाला वेगळं झोपवून झोप येणार नाही, अवंती चिडवत हसून म्हणाली. तसा अमित गालात हसला. मावशीसोबत जा, त्या तुला रूम दाखवतील, हेमा म्हणाली. या मॅडम, राधा तिला आपल्यासोबत बाहेर घेऊन गेली. हेमाच्या रूमच्या फ्लोअरवर गेस्ट रूम होती. राधा तिला त्या रूममध्ये घेऊन गेली. खालच्या गेस्ट रूम सारखंच त्याचं इंटेरियर होतं, फक्त त्या खालच्या रूमला बाल्कनी नव्हती, ह्या रूमला होती. ती ओढणी हातात घट्ट पकडून इकडे तिकडे बघत बेडच्या कोपऱ्यावर बसली. काही लागलं तर त्या लँडलाईनवरून कॉल करा, राईट टर्न घेतला की हेमा मॅडमची रूम आहे,
काही कळलं नाही तर समोरच्या पायऱ्या उतरून खाली या. राधाने हसत तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं दिलं. तशी ती ऑकवर्डपणे हसली. राधा डोअर पुढे करून निघून गेली. अवंतीने पूर्ण नजर त्या रूमवर टाकली आणि गळ्यातली ओढणी चेअरवर फेकत बेडवर स्वतःचं अंग झोकून दिले. मस्त मऊ गादीचा आनंद तिला भलताच झाला होता. ती पुन्हा बेडवर बसत पुन्हा एकदा उड्या मारत पूर्ण अंग बेडवर झोकून दिले. असे तिने 2-3 वेळा केले आणि ती मऊ फरवाली ब्लँकेट स्वतःच्या अंगावर ओढून इकडे तिकडे बघू लागली. मस्त वाटत होतं. या हेमाताईचं तर नशिबात जोरावर आहे. आई वडील पण श्रीमंत आणि सासर पण श्रीमंत. आमचे श्रीमंत असून काय फायदा नाही. 1 नंबरचे कंजूस आहे. जुन्या गोधड्याच्या नुसत्या चिंध्या बांधून गादी तयार करून घेतात. एक फ्लॉवर पॉट आणायचं म्हटलं तर कशाला आणलं म्हणून ओरडते. फक्त नवीन भांडी गोळा करायला सांगा, लगेच तयार असते. काय ते भांड्यात जीव आहे की काय. अवंती आईच्या नावाने शंख वाजवत मऊ फरवाली ब्लँकेट स्वतःभोवती घट्ट गुंडाळून बडबड करत डोळे बंद करते. गावाकडच्या लोकांना शोभेच्या वस्तूपेक्षा पितळी जर्मन तांब्याची भांडी गोळा करून सजवायला खूप आवडते. खरं आहे का. त्या उबदार ब्लँकेटमध्ये कधी तिला झोप आली तिचं तिला कळलं नाही. गालावर छोटंसं हसूसुद्धा पसरलं होतं. पहिल्यांदा इतकी शांत आणि वेगळी झोप मनाला भेटत होती. वातावरण अगदी शांत होतं. कुठल्याही गोष्टीचा आवाज कानापर्यंत पोहोचत नव्हता. दिवसभर शरीर आणि मन खूपच थकलं होतं. शरीराला कधी न मिळालेल्या सुखसुविधा भेटल्या की माणूस लोभी होत जातो. त्यात त्याचा काहीच दोष नसतो. दोष असतो परिस्थितीचा. 3-4 तास तिला गाढ झोप लागली. पण आत्ता अशा मऊ गादीवर झोपायची सवय नसल्याने अंग दुखू लागले होते. नंतर ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत एकदाची तिने रात्र घालवली. गावाकडे लवकरच उठायची सवय होती म्हणून आत्ताही तिला लवकरच जाग आली होती. तिने डोळ्यांची उघडझाप करून आळस देत इकडे तिकडे बघू लागली. अंग डोकं खूपच जड झाल्यासारखं वाटत होतं. थंडीचे दिवस असल्यामुळे रूम खूप थंडगार जाणवत होती. बॅग पण रात्री हेमाच्याच रूममध्येच राहिली होती. ते आत्ता तिला लक्षात आलं. तिला आंघोळ करायची होती तर कपडे तर हवे होते ना. मग काय. मॅडम निघाल्या रूमच्या बाहेर. अंगावरची ओढणी तिने पूर्ण डोक्यावरून घेऊन अंगाभोवती गुंडाळी होती. अजून बाहेरचा प्रकाश घरात पडला नव्हता. जिथे मोठे स्लायडिंग होते तिथे जाड पडदे सुद्धा अजून ओपन केले नव्हते म्हणून बाहेरचा प्रकाश आतमध्ये आलेला नव्हता. अंधुक प्रकाशातच ती आता हेमाची रूम शोधू लागली. पोर्चच्या मध्यभागी उभी राहून विचार करत होती. आपल्या रूमपासून राईट का ती जिथे उभी होती तिथून राईट. मग रूमकडे बघून कुठला राईट असेल त्या दिशेने ती निघाली. सगळं काही सारखंच दिसत होतं. डोअर आणि सगळे इंटेरियर सेम असल्यामुळे नेमकी रूम कुठली असेल. ताई, अवंतीने हळूच आवाज दिला आणि वाजवायला गेली तर डोअर पुढे सरकला. हे काय पांडुरंगा, दरवाजा उघडा करून झोपतात की काय. तिच्या मनातच प्रश्न पडला आणि ती विचार करू लागली की आत जावं की नाही. अवंती फक्त बॅग तर घ्यायची आहे. डोळे बंद करून बॅग घे आणि डोळे बंद करूनच बाहेर ये. तिच्या डोक्याने तिला मार्ग सांगितला. नको असं कोणाच्याही रूममध्ये बिना परमिशन जायचं शोभतं का. शेवटी किती केले तरी आतमध्ये नवरा बायको आहेत. खुलेआम त्यांचं प्रेम बहरत आहे तर बंद रूममध्ये किती फुलत असेल. तिच्या डोक्यात पुन्हा प्रश्न पडला आणि डोळे खाडकन मोठे झाले. ताई, तिने हळू आवाज येऊन डोळे घट्ट मिटून बगळ्यासारखी तिची मान आतमध्ये घालून म्हणाली. पण आतून कुठलाच आवाज आला नाही. कानाला शांतता वाटत होती म्हणून तिने हलकाच एक डोळा उघडून पाहिले. त्या डोळ्याला काहीच दिसलं नाही म्हणून तिने दोन्ही डोळे उघडून पाहिले तर समोर बेडवर कोणच नव्हतं. मी काय चुकीच्या रूममध्ये आले की काय. ती डोअर पूर्ण ओपन करत पूर्ण रूमभर नजर फिरवत म्हणाली. समोरची मोठी गॅलरी आणि त्याची स्लायडिंग ओपन असल्यामुळे बाहेरचा प्रकाश, सकाळची ताजी हवा रूममध्ये येऊन रूम प्रसन्न वाटत होती. नुकताच रूम क्लीन केल्यासारखा फ्रेश दिसून येत होती. त्या रूममधला मंद येणारा सुगंध मनाला प्रसन्नता देऊन जात होता. तिने डोळे बंद करून तो सुगंध श्वासात भरून घेतला. हेमाची जशी रूम होती तशीच ही सुद्धा लक्झरी रूम होती. रूममध्ये कोणी दिसत नव्हतं म्हणून तिने हळूच एक पाऊल पुढे टाकलं. किती पाहिलं तरी तिचं काही मन भरतच नव्हतं. लालची मन झालं होतं. सगळी रूम निरखून बघत होती. मधोमध किंग साईज बेड, सोफा, चेअर, ड्रेसिंग टेबल, मिनी फ्रीज, स्टडी एरिया, टेरेस गार्डन, चेंजिंग रूम आणि वॉशरूम सगळं काही बघून दंग झाली होती. रूमच्या बाहेर जायची काही गरजसुद्धा पडणार नाही इतकी मोठी रूम होती. ती बघता चेंजिंग रूममध्ये गेली होती. वा, काय भारी हे लोक जगतात ना. अशी लाईफ कोणाला नको असेल. तिच्या छोट्या मनाला भुरळ पडत चालली होती. चेंजिंग रूममध्ये सगळं काही सामान व्यवस्थित सेट केलेलं होतं. काचेचे स्लायडिंग असल्यामुळे आतलं सगळं सामान तिला दिसून येत होतं.
परफ्यूम, वॉच, ड्रेसेस, शूज, बेल्ट बघून तिचे डोळेच दिपले होते. कुठल्या तरी शोरूममध्ये उभी असल्यासारखं तिला फील होऊ लागले. सगळं शिस्तीत ठेवलं होतं. एक सुद्धा कपडा तिला चुरगळलेला दिसत नव्हता. सकाळ सकाळी कुठल्या तरी गोड स्वप्नात फिरत असल्यासारखं फिलिंग होत होतं. अचानक कानावर दरवाजा बंद केल्याचा आणि पावलांचा, त्याचबरोबर हळू बोलण्याचा आवाज येऊ लागला. तशी ती दचकली. डोळे ताठ झाले होते. 2 मिनिटात तिला गोंधळल्यासारखं झालं होतं. कुठे पळू आणि कुठे नाही असं झालं होतं. ती घाबरून इकडे तिकडे लपण्यासाठी जागा शोधू लागली. ती पटकन वॉशरूमच्या डोअरच्या बाजूने जाऊन उभी राहिली. घाबरून गेली होती. हळूहळू तो आवाज कानाला ओळखीचा वाटू लागला. कारण कालपासून त्याचा आवाज ऐकत होती तर कानाला आवाज ओळखायला वेळ लागला नव्हता. कबीर शांतपणे फोनवर बोलत बोलत रूममध्येच फिरत होता. तिने तोंडावर हात ठेवून स्वतःच्या श्वासांवर कंट्रोल ठेवलं होतं. घाबरून एवढ्या थंड वातावरणात सुद्धा तिला घाम फुटला होता. आपण उगाच आलो असं वाटून गेलं. आत्ता फक्त रडायची बाकी होती.